रामकृष्ण हरी. जय सीताराम सगळ्यांना. जय सीताराम. जय सीताराम. कसे आहेत सगळे? मस्त आहेत ना? मुलींनो व्हिडिओ बघा जा. मी पण मेहनतीनं व्हिडिओ बनवते. मी चांगला बनवते व्हिडिओ. तुम्ही बघा जा. मला सपोर्ट करा नका करू, पण तुम्ही बघा जा. तुम्हाला बघितलं तरच कळन की मी व्हिडिओ चांगला बनवलाय का वाईट बनवलाय. तुम्हाला तिथंच कळन. मी आता पहिल्यापेक्षा माझ्या व्हिडिओला लय सुधरून घेतलेलं आहे पहिल्यापेक्षा. नक्कीच व्हिडिओ बघा जा तुम्ही. बघा, एक दोन शेतकरी असतात. तर एक शेतकऱ्याला आपलं 5 एकर जमीन असते आणि एक शेतकऱ्याला 50 एकर जमीन असते. तर ते शेतकरी म्हणतो, बाबा तू तर एवढी जमीन कसं काय पुरणार, तुला एवढी जमीन कशी काय पुरणार, मला तर 50 एकर आहे तरी माझी पुरत होत नाही. म्हणतो माझं 5 एकरमध्ये माझं सगळं चालतंय. बरं म्हणलं, बाबा तुझं चालतंय, बरं आहे नाही का. तर मग ह्याला 5 एकर जमीनमधलं इकून टिकून सगळं बाजारमध्ये नेऊन विकायचं आणि त्याचं मीठ मिरचू म्हणजे कपडा लत्ता खर्चायला त्याचं 5 एकरमध्ये सगळं व्हायचं ह्या गरीब दोस्ताचं. आणि ते श्रीमंत दोस्त होता ना जे 50 एकरवाला, तर त्या शेतकरी दादाचं शेत. आता बघा, शेत म्हणल्याच्या नंतर आपण पण ध्यान द्यावं लागतं ना. असं थोडं नोकर चाकरच करतात आणि आपण बाया माणसाने काय करायचं नाही, असं सगळ्यांनी झटावं लागतंय. बघा, घरच्या मेंबर कोण असतं, नवरा बायको असतात, पुन्हा लेकरं असतात, लेकराचे लग्न झालं तर सून असते, लेख असतो आपला. तर आता ह्याने ध्यान दिलं तर सगळं पुढं चालून शेती भरपूर पिकन. तर आता ह्याने जर आता ह्या मायबापाने ध्यान नाही दिलं तर शेती कशी पिकणार बरं, सांगा बरं तुम्ही. शेती कसं काय पिकणार. तर मग असं करून आता शेती जास्त पिकायची नाही का, आता हे नवरा बायको ध्यान नाही द्यायचे म्हणून शेती एवढी पिकायचीच नाही, असं व्हायचं. बघा चला, मी एवढी शेती पिकायची नाही. आणि ह्याचा दोस्त होता ना 5 एकरवाला, तर त्याची भरपूर शेती पिकायची. मग असं करून मग ह्याने पेरले होते गहू. त्या 5 एकर शेतकऱ्यांनी गहू पेरले होते. गहू, हरभरं, अशा डाळी दुळी, मटकीची डाळ, हरभरे, पुन्हा म्हणलं तर मसूर, वटाणा आणि माळवं बी बघा. असं हे असलं ना, वांगे असले ना तर लय मोठे. आता बाजार विकून जर वांगे राहिले तर आपण काय करायचं बघा, त्या वांग्याला खळा धुवायचं आणि त्या वांग्याला बघा मीठ लावायचं थोडंसं आणि उन्हाला वाळू घालायचं एक 4 दिवस. 4 दिवसात ऊन असलं ना कसं लई वाळून जातं. काय बी असू द्या, ओले लाकडं असू द्या की वाळून जातात. हे वांगे तर काय कवळे वांगे वाळणारच ना. तर मग ते वांगे बी आहे बघा, ते काय करायचं, लई हितापाराने नवरा बायको करायचे, हितापाराने करायचे. तर मग आता हरभरं तर बघा वाळलं की ते कामाला येतंय, म्हणजे सगळ्याच वस्तू त्या कामाला येतात. आणि बाकी काय म्हणलं, आता गहू ज्वारी, तर ते ज्वारी पेरली नव्हती त्याने आणि ज्वारी पेरली होती पण कमी आणि गहू जास्त. तर मग आता त्या शेतकऱ्याने काय केलं, 50 एकरवाल्याने बघा, त्यांनी काय केलं, नुसती ज्वारी हरभरच पेरलं आणि मक्का. तर मग आता आणि नोकराच्या जीवावर म्हणल्यावर कसं हो, आपण बी ध्यान द्यावं लागतं हो. आपण ध्यान द्यायचं, आपल्या मंडळीनं, आपल्या लेकरा बाळांनी ध्यान द्यावं लागतंय. आपल्याकडे शेत म्हणल्याच्या नंतर सगळ्यांनी ध्यान द्यावं लागतंय. बघा, असं थोडं आहे की नोकरच ध्यान देणार असं नसतंय ना, असं नसतंय. तर मग झालं का, आता ह्याला भरपूर झालं. ह्याने इकलं पण, ह्या 50 एकरवाल्या दादानी इकलं पण आणि कणगी भरू ठेवलं पण वर्षभर खायला. आणि ते शेतकरी दादा होता का, त्याने भरपूर विकून टाकली ज्वारी. आणि मग त्याला उन्हाळ्यात कमी पडली ज्वारी का, तर ते पैशाचं जरा लालची होता. त्याला वाटलं सगळी ज्वारी विकली तर बाबा मला लई पैसा येईल, म्हणून त्याने काय केलं, आपलं 10 पोट ते ठेवलं, बाकीचं सगळं बाजारमध्ये नेऊन विकलं. तर मग ह्याला ज्वारी बी कमी पडली, डाळी दुळे बी कमी पडल्या. आणि मग आता कुठलं काय, आता बाहेरचं आणायचं म्हणलं तर दुकानात महाग असतं या, म्हणून त्याला काय जमाना. मग नुसतं ह्याने काय करायचं, ते गहू आपलं ज्वारी होती ना, आपलं मक्का बिक्का होती ना, हरभरं,
तर त्याने काय करायचं, रोज हरभऱ्याची डाळ ते हिरवी मिरची टाकून आणि रोज भाकरी आणि बेसन, त्याच डाळीचं बेसन दळून आणून ठेवलेलं 5-6 किलो, त्याच डाळीचं बेसन, डाळ बेसन, डाळ बेसन. आणि हे शेतकरी होता का 5 एकरवाला, तर ह्याने आता हरभरं होतं, ह्याने वांग्याचं कापून वांगे वाळू घातलेलं, वांग्याच्या भाज्या, हरभऱ्याची भाजी. ह्याने आता ह्याची बायको चातुर होती तर सगळं ही बाई करायची, ह्याचे लेकरं बी करायचे, नवरा बी करायचा, सगळेच करायचं. आणि ह्यांचं कुणीच नाही करायचं, सगळ्याच्या नौकराच्या जोर, सगळं नौकराच्या जोर. मग असं करून कसं होणार हो. तर मग ह्याच्या घरी आला, रोज चक्कर असायची ना त्याची, रोज चक्कर असायची. मग ह्याच्या घरी आला की पुरण आणि पोळीचा आणि आमटीचा एवढी खुशबू यायची, एवढी खुशबू यायची. हे म्हणायचं बाबा ह्याच्या दारू जेवण चाललं की पोळ्याची खुशबू आणि आमटीची खुशबू आणि भाताची खुशबू काय येते एवढी. म्हणला मी जाऊन तरी बघतो आतमध्ये. गेला, पुरण पोळ्या हे ते चपात्या आमटी भात भजे. मग एकदा झालं, दोनदा झालं, 8 दिवसातून 2-3 वेळेस तरी त्यांचं चालायचं. 8 दिवसातून 2-3 वेळेस पुरणपोळी चालायची, किंवा 15 दिवसातून, महिन्यातून सारखं. आणि चपात्या तर रोजच ह्यांना. ज्वारी ह्यांची संपली ना, ह्यांना ज्वारी संपली, त्यांच्याकडे ज्वारी होती, 50 एकरवाल्याकडे ज्वारी होती. मग त्याला काय नुसतं बेसन डाळ आणि ह्याचे आपलं वड्या, त्या बेसनाच्या वड्या असं असायचं. आणि म्हणायचं बाबा मला 50 एकर असून मला काहीच खायला नीट भेटा नाही. अगं काय म्हणला, काय चाललंय बघ म्हणला, माझ्या दोस्ताच्या इथं 5 एकर जमीन आहे, तर रोज ते महिन्याला पुरणपोळी, 15 दिवसाला पुरणपोळी करून खाते आणि चपात्या तर रोजच खाते, भात बी रोजच खाते. अहो म्हणली ज्याचा त्याचा प्रश्न असते, त्यांच्याकडे आसन गहू तांदूळ असं सामान त्यांच्याकडे आसन, वांगे त्याने ठुले असतं का. आता त्यांची बायको हितापाराची आहे. हो म्हणला आपल्या इथं कुणीच हितपार करत नाही ना, तू पण करत नाही, मी पण करत नाही, लेकर पण करत नाही, नोकर पण करत नाही. म्हणली हो बरोबर आहे ना. तर मग एक दिवस तर त्याला राहावंच ना. बायकोला म्हणला चल बरं त्यांच्यात आपल्याला आज काहीतरी आसनच बघ. गेला 15 दिवसांनी तर ह्याची आपलं पुरण पोळी आमटी भात कढी वडी भजी ह्याचं चालू. मग बाई ते आली, बाई आली ते म्हणते इथं तर सगळं सुगंध वास सुटलाय सगळा स्वयंपाकाचा. आणि माझ्या घरात तर महिन्यातून बी एकदा नाही. आणि ह्यांना 5 एकरमध्ये एवढं करतात, मला 50 एकर जमीन असून आम्ही तर नुसतं डाळ आणि भाकर आणि बेसन वडीन हेच खातोत. म्हणली बघा हे मेहनत करते तर मेहनतीला किती फळं असते. आणि आपण आयत्या पिठावर रेगी वाढतात, एवढं माईबापाने तुमच्या कमवून ठेवलेलं असताना बघा. आणि मग आले तर म्हणले आता ह्यांच्या घरी आले, खुशबू यायली चांगली स्वयंपाकाची. मग थांबले हे, तर मग आता म्हणले जातो चहा पाणी झालं. नाही थांबा, आता तुम्ही आता जेवण करा, लेकरा बाळाला घरी घेऊन जावा. बघा गरीबाचं किती मोठं मन असते, गरीबाचं किती मोठं मन असते. बघा जिथं जेवले मनाची समाधानी झाली. मग हे बघा संघ एवढं मोठं बांधून दिलं लेकरा बाळासाठी, लेकरा बाळाने आवडीनं खाल्लं. लेकर बाळा म्हणायले आपल्याकडं 50 एकर जमीन असून मायबापा तुम्ही आमच्यासाठी काय केलं या, काय केलंय. मायबापाला म्हणतो तुम्ही आमच्यासाठी काय केले. ते म्हणले नालायक कुत्रे हो, आम्ही काय केलंय. अरे आमच्या बापदादांनी 50 एकर जमीन केली, अजून काय पाहिजे तुम्हाला. हां म्हणतो तसं नाही हो आई बाबा. बघा तुमचा दोस्तच आहे ना ते. बघा ते 5 एकर जमीनमधून ते किती उगवतात, किती सुखी खातात, रोज पुरणपोळी खातात. आणि आपल्याकडं आपलं 50 एकर शेत असून, आपलं 50 एकर शेत असून आपण डाळ भाकर आणि बेसन खातो. बघा त्यांच्यात आणि आपल्यात किती फरक आहे. असं असतं माणसाचं. म्हणून बघा श्रीमंती आणि गरिबी असं कुणीच म्हणायचं नाही. श्रीमंत बी बघा श्रीमंत बी असतो ना, श्रीमंताने बी त्याने शेतामध्ये शेतकरी श्रीमंत असतो ना. श्रीमंत शेतकऱ्याने राब स्वतः राबावं लागतंय. हे बघा नौकर चाकर सगळे असतात, परी स्वतः
स्वतः राबलं ना, हे बघा धरती माता एवढी आपल्याला अन्नपूर्णा घेऊन येते या लक्ष्मी माता. हे बघा गहू मन गहू उगवण त्या शेतात, ज्वारी मन ज्वारी उगवण त्या शेतात, हरभरा उगवण, मका उगवण, माळवं उगवण, सगळं उगवण. परी त्या शेतात राबा हो, त्या शेतात राबा. असं नौकर चाकरच्या जीवावर तुम्ही बसू नका. तुमच्या बापदादांनी एवढं कमवून ठेवलंय. आता तुम्ही तुमच्या लेकरासाठी काय कमवून ठेवले? तुम्ही काय नाही कमवून ठेवलं. हाय त्याला बी खाली 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 आणायला लागलात. वरी 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 जायचं तर खाली आणायलात. बघा 5 एकरवाला ते किती सुखी आहे का? तर ते मेहनत करतो, मंजुरी करतो, स्वतः बघा शेतामध्ये राबतो. राब 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 ते शेतकरी राबतो. तवा हे बघा त्याच्या शेतामध्ये सोनं उगवल्याने उगवते त्याच्या शेतामध्ये. असं असते बघा. जास्त लालूच माणसाच्या काही कामाची नाही. थोड्यामध्ये बी माणसाने खुश राहायचं. हे बघा थोड्यामध्ये खुश राहिलं तर देव परमेश्वर आपल्याला सगळं देत आहे. काय करताय मोठ्या लोकांना? मोठ्या लोकांचा दिखावा असते नुसता. गरीब घरचा त्यांच्या घरी पाहुणा जाऊ दे ना, ते कुठं गेला आणि कुठं आला असं करतात. आणि त्यांच्याच कुणाचं येऊ द्या ना, बायकांचं त्यांच्या लेकीबाळींचं कुणी येऊ द्या की तोंडावर पडूस तर पळतेत त्यांच्या गाड्यांना घोड्यांना बघून. आणि जे गरीब आहेत ते आपलं जातात बस पकडून बस पकडून बस पकडून. परी ते बस पकडून जातात ना, त्यांच्या मनामध्ये किती खुशी असते या की आपण मोठ्या घराण्यात चाललो, आपला तिथं जयजयकार होईल. परी नसतो. हे बघा कुठं गेले आणि कुठं आले असं करतात. आणि त्यांचे आले ना बरोबर हे बघा तोंडावर पडूस तर पळतात. तरी त्यांना वाटत नाही की आपल्यासाठी एवढं केलंय. जे श्रीमंत घराण्यातला तुमच्या घरी पाहुणा येत आहे ना, त्याला काय सध्या वाटत नाही. 4 शब्द नक्कीच रस्त्यामध्ये नाव ठेवणार. नक्कीच बायकोला म्हणणार, अगं काय त्याने सेवा पण आपली नीट केली नाही. आणि ह्या गरीबाला तुम्ही डाळ रोटी खाऊ घाला. ते म्हणेन की बाबा आमची किती सेवा केली, एवढा श्रीमंत असून एवढा तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल गरीब. म्हणून हे बघा माझं एकच सांगणं आहे, श्रीमंताचं काय खरं नसतंय बघा. आपल्यासारखे आहेत ना मोठ्या मनाचे असतात, मोठ्या मनाचे. म्हणून हे बघा देव त्यांना भरभरून देतंय बी आणि देव त्यांना सुखी ठुतंय बी. आणि त्यांची मनची इच्छा पूर्ण होती पण. असं नाही की त्यांच्या मनची इच्छा पूर्ण नाही होत. होती की त्यांच्या मनची इच्छा पूर्ण, परी जरा उशिरा होते, उशीर लागतो. असं असतं बघा माणसाने नाही का. मोठं आणि छोटं कधीच नाही समजावा, सरसकट समजावा, सरसकट समजावा. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. राधा 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 राम कृष्ण हरी. जय सीताराम 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 जय सीताराम. राम कृष्ण हरी 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 राम. हे राधे राधे. सगळ्यांना सुखी ठेव रे बाबा. एक दुनियाची रीत सांगितली हो मी मुलांनो मुलींनो, दुनियाची रीत सांगितली. असं आहे बघा मोठ्यांचं. आणि त्यांच्या हे बघा त्यांना जर करणी धरणी करायची असली तर ते बायकांच्या हाताने पैसे देतात, बायकाच्या हाताने पैसे देतात. ते जावा हे ह्या पाहुणे आलेत ना, या देणार 2,000 3,000 4,000 5,000. बायकोला म्हणणार जा जरा हे पाहुण्यांना लेकरा बाळांना कपडे आण. ती बायको जाणार एवढ्याशा दुकानमध्ये आणि तिथं कपडे काय चांगले नसणार. त्या लेकरा बाळाला काय पसंत येणार नाही.
लेकरा बाळाला पसंत नाही येणार. लेकरं म्हणणार नको आम्हाला. भले हे गरीब आहेत परी त्यांच्या हिमतीनं ते चांगलं वापरतात. तर तुमचे हलके कपडे कशाला घेतात? तर मग घरी यायचं बायकोना, अहो त्यांना पसंत नाही आलं. मग त्याने म्हणायचं जाऊ दे, पसंत नाही आलं ना, पैसे हातात घाल. मग तुम्हाला ते 4,000 दिलेले असले ना, त्या बायकोच्या हातात 4,000 दिलेले असले ना, ती बायको काय करते? 1,000-2,000 रुपये हातात ठेवते. सामनेवाला तर नकोच म्हणताय ना, पण तिला पण सांगायचं असतं ना नवऱ्याला, हो मी पैसे दिले की लेकरा बाळांना कपडे घ्यायला. असं असतंय. पण असं नाही की स्वतः मार्केटमध्ये जावा, लेकरांनो तुम्हाला कोणता कपडा घ्यायचा घ्या. स्वतः मालक आहेत ना तुम्ही, तुम्ही कमवताय ना. रामकृष्ण हरी. असं असतो. आणि मोठ्याचं त्यांचं येऊ द्या की, कुणी 2-2, 3-3 हजाराची साडी, लेकरा बाळांना कपडे, असं करतात. असं फरक करतात हो. देवा सगळ्यांना सुखी ठेव. तरी बी असं पहिल्यापासून रीतच आहे हो तशी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सगळ्यांना सुखी ठेव देवा, सगळ्यांना सुखी ठेव. जे असं करतंय ना, तसं करतंय ना, त्यांना बी सुखी ठेव. आणि जे चांगलं वागतंय ना, त्यांना बी सुखी ठेव. जे वाईट कर्म करतंय ना, त्यांना बी सुखी ठेव. देवा परमेश्वरा, माझे तुला कोटी कोटी धन्यवाद. एक मी दुनियाची रीत सांगते, गैरसमज करून घेत जाऊ नका. एक तर तुम्ही पूर्ण एवढं बघत नाहीत हो माता बहिणींनो, माझ्या भावंडाईनो, माझ्या मुलांनो, माझ्या मुलींनो. पूर्ण एवढं बघा जा, तेव्हा तुम्हाला कळन की मी काय म्हणले आणि काय नाही. चला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नमस्कार. सुखी राहा, मस्त राहा, आनंदी राहा. सुखी राहा, मस्त राहा, आनंदी राहा. सुखी राहा, मस्त राहा, आनंदी राहा. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. राधे 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 राधे. जय श्री राम, 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 जय श्री राम. राम कृष्ण हरी.